عبده ورسوله أما بعد فقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد أعوذ بالله من على الذين من قبلكم لعلكم تتقون وقال تبارك وتعالى يا أيها المؤمنون رحمنا ورحمكم الله تعالى اعلموا أن या अल्लाह इन सब से तो हिफाजत फरमा या रहमान रहीम। हमें तो मांगना भी या अल्लाह जहाँ कहीं भी लोग मजलूम है या अल्लाह जूझ रहे हैं या अल्लाह मिन्नतें मांग रहे हैं उन सब से तो मदद फरमा या रहमान रहीम या रहमान रहीम। चलने वाली मौत नसीब फरमा या रहमान रहीम। तेरा शुक्र करते करते मरे की मौत कबूल फरमा। और हमारे नबी ने इस मौके पर जितने भी ऐसे दुआएं मांगी है उन सब से हमारा नसीब फरमा। ऐसी मौत हो कि अल्लाह आप राजी हो या अल्लाह ऐसी मौत हम सबको नसीब फरमा। जो मांगा है वो भी अता फरमा और जो मांगने रह गया है वो भी दिले म्हणजे सगळ्या खाल्ल्या ईद मुबारक ईद मुबारक आगे तो दिल्ली का बस यार काय सांगाल शुभेच्छा काय दिल्या आपण? आता पवित्र रमजान महिन्याची अखेर ईदची सण आज साजरा होत आहेत आणि आता या ईदगाह मैदानामध्ये सर्व मोठ्या प्रमाणाने सर्व बांधव इथे जमलेले आहेत आणि त्यांना प्रशासनामार्फत आपण शुभेच्छा देण्यासाठी स्वतः मी आहे, SP साहेब आहे, CO साहेब आहे, आपण सगळे इथे उपस्थित आहोत आणि त्यांना मनापासून ईद सणाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आपण देऊ इच्छितो। धन्यवाद। काय सांगाल आज रमजान साजरे करतात, काय शुभेच्छा काय सांगाल? आज पवित्र रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मी ईदच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या देशातला सामाजिक सलोखा भाईचारा हा वाढीस लागो। आपण सगळेजण गुण्यागोविंदानं आनंदानं सगळ्याच्या माध्यमातून देशाची, राज्याची, जिल्ह्याची प्रगती व्हावो हीच प्रार्थना करतो। दादा रमजान ईद आहे, काय शुभेच्छा द्याल, काय सांगाल? तुम्ही सर्वांचं ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने आज सर्व मुस्लिम बांधव इथे आलेले आहेत। ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने आज सर्व मुस्लिम बांधव भगिनी इथे आलेले आहेत, नमाज झालेला आहे आणि आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी एकत्र राहावं हीच आपल्या सर्वांची अपेक्षा आहे आणि आज ईदच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या भावना आहेत, इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण व्हाव्या हीच मी प्रार्थना आजच्या या शुभदिनी करतो। काय शुभेच्छा दिल्या, काय सांगाल? पवित्र असा रमजान महिन्याच्या नंतर आज ईद
आपल्या देशासह पूर्ण जगभरात खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपला देश आणि जगातही कायम शांतता ऐक्य असंच कायम राहो। सर्व धर्मीयांनी मिळून हा सण नेहमीच सगळे सण जसे साजरे करतो हाही सण सर्व धर्मीय मिळून साजरा करत आहेत। मी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वप्रथम मी ईदच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने मी जिल्ह्यावासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। हा पवित्र महिना संपला ना, आज ईद ही संयमाचं प्रतीक आहे। शांतता आणि भाईचारा आणि सलोखा राहावा याच्याकरताच ईद साजरी केली जाते। तर ही सर्व समाजातर्फे आपल्या जिल्ह्यात एकोपाचं वातावरणात ईद साजरी होत आहे। परत एकदा मी ईदच्या वतीनं सर्वांना जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। काकासाहेब कांबळे, न्यूज लोकमंच, धाराशिव।